कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलं। कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोली येथील मोठा महादेव मंदिरापर्यंत सुमारे 18 किलोमीटरची कावड यात्रा जल्लोषात पार पडली। यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। विविध धार्मिक वेशभूषा परिधान केलेल्या भाविकांनी लक्ष वेधून घेतलं। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि महादेवाच्या जयघोषात कावड यात्रा हिंगोलीच्या दिशेने मार्गस्थ झाली। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या कावड यात्रेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। तब्बल 20 ते 25 वर्षांनंतर येवला तहसील कार्यालयात आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत आमसभा पार पडली। या आमसभेला विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी नागरिक आणि शेतकऱ्यांनी महसूल, पंचायत समिती, वीज विभाग, पाणी पुरवठा यांसह विविध विभागांशी संबंधित समस्या प्रशासनासमोर मांडल्या। 38 गावांच्या पाणी पुरवठा योजनेची वाढीव पाणीपट्टी थांबवावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली। आमसभेत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। काही समस्या जागेवरच मार्गी लावण्यात आल्या, तर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। दीर्घ कालावधीनंतर आमसभा झाल्याने नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाली। त्यामुळे नागरिकांनीही या उपक्रमाचं स्वागत केलंय। या तालुक्यातले बरेच लोक माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते। आमचे बरेच प्रश्न प्रलंबित आहे आणि याचा प्रश्नाचा फॉलोअप आम्ही करून सुटत नाही, यात तुम्ही लक्ष घाला। मी प्रांत साहेबांना विनंती केल्यानंतर प्रांत साहेब म्हटले रितसर तुम्ही एक अर्ज करा कलेक्टर साहेबांकडे। मी रितसर कलेक्टर साहेबांकडे एक अर्ज केला आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी खाली पत्र दिलं, ह्या तारखेला तुम्ही आमसभा घ्या आणि आमसभेमध्ये ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करा। आज तुमच्या माध्यमातून येवला तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना सूचित केलं होतं, ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील त्या त्या लोकांनी उपस्थित राहा। त्याप्रमाणे प्रत्येक गावातला ग्रामपंचायतचा अधिकारी नाही आले इथं, पण प्रत्येक ठिकाणचे ग्रामसेवक नसल्यामुळे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले। तसं BDO साहेबांनाही सांगितलेलं आहे, तर ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये वाद असतील ते स्वतः आपण तिथे जाऊन ते सगळं अभ्यास करून योग्य त्या त्यांना न्याय देण्याचं काम करावं। आज सगळ्या प्रकारचे अधिकारी इथं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, BDO साहेब असतील, त्याच्या MSCBचे असतील, कृषी विभागाचे असतील, सगळे अधिकारी इथं आले। सगळ्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्या नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि जवळजवळ बरेचसे 70% प्रश्न प्रांत साहेबांनी जागेवर सोडण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल सगळ्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। सरांनी असंच आमच्या येवला तालुक्यातल्या शेतकरी बंधू भगिनींना मदत करावी आणि येणाऱ्या काळामध्ये आज हजारांनी तसे लोक आले, येणाऱ्या काळामध्ये मला सुद्धा दरबार घेण्याची किंवा आमसभा घेण्याची गरज पडू नये अशी अधिकाऱ्यांच्या मार्फत अपेक्षा व्यक्त केली। बरेच छोटे छोटे प्रश्न होते, त्यांनी प्रत्येकाने मान्य केले। हे प्रश्न लवकरात टाइम बॉन्डिंगमध्ये आम्ही ते सोडवणार आहे। BDOने मान्य केले, तसे आदेश प्रांत साहेबांनी दिले, तहसीलदारांनी सांगितलेले, MSCBचे वरिष्ठ प्रजापती साहेब असतील त्यांच्याशी चर्चा झाली, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांची मनमोकळ्यात चर्चा झाल्या। त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा आमचे समाधानी आहेत। प्रामुख्याने असा कुठला प्रश्न होता जो या ठिकाणी आमसभेमध्ये सुटला गेला? प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचा ग्रामपंचायत 38 गावांच्या पाणी प्रश्नाची वाढ जी 20% होती ते BDO साहेबांनी मान्य केलं। जोपर्यंत अधिकृत कमिटी होत नाही आणि त्या कमिटीच्या सगळ्या लोकांचा आमच्या समोर येत नाही तोपर्यंत 20% ही वाढ होणार नाही। आजच्या आमसभेत भाऊंनी जे आहे तालुक्यातून आलेल्या जनतेने अनेक प्रश्न मांडले किंवा समस्या मांडल्या, त्याच्या समस्येचं निराकरण झालंय का नाही त्याचं अपडेट घेण्यासाठी पुढची आमसभा पुन्हा घेणार आहे? आमसभा घेण्याची वेळ आता प्रांत साहेबांनी सांगितलं त्याशी घेणार नाही आणि जे तालुक्याचे जे काही प्रश्न आहे ते 100% सोडवण्याचं काम नाही। चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अनोख्या राखी बनवा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्यातून आकर्षक राख्या तयार करून त्या सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना पाठवत त्यांच्या शौर्याला सलाम केला। विद्यालयात दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो। यंदा 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी कागद, कापड, रंगीत मणी आणि विविध सजावटीच्या साहित्याचा वापर करून राख्या तयार केल्या। या राख्या काश्मीर आणि लडाख इथं तैनात असलेल्या जवानांना पाठवण्यात आल्या। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासोबतच देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय रायफल्स आणि इंजिनियर रेजिमेंटमध्ये कार्यरत जवानांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला। येते घरा तोची दिवाळी दसरा, परंतु आता या निमित्ताने असं म्हणावं लागेल
की भारत मातेचे जवान येते घरा तोची दिवाळी दसरा. आणि आज वैभव आणि अभिषेकच्या माध्यमातून भारताचं प्रतिनिधित्व करणारे समस्त भारत मातेचे सुपुत्र आणि जनतेचं संरक्षण करणारे, जनतेला सुखाची झोप जी आपल्याला मिळते आहे ती केवळ या सुपुत्रांच्या, सैनिकांच्या अहोरात्र ड्युटीमुळे, कर्तव्यामुळे. आणि आज योगायोग असा आहे की अभिषेक आणि वैभव त्यांच्याही आयुष्यातील आणि त्यांच्या सेवेमधील हा पहिला अनुभव आहे की ते आपल्या मायभूमी सुट्टीवर परतलेले आहेत. याचंच औचित्य साधून आमचे कला शिक्षक श्री आहिरे सर यांच्या माध्यमातून त्यांना निमंत्रण देण्यात आलं. आणि ज्यावेळी त्यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला त्यावेळेला आमच्या विद्यार्थिनींनी या जवानांच्या माध्यमातून भारत मातेच्या या सुपुत्रांना की ज्यांना संरक्षण करताना या सण समारंभापासून दूर राहावं लागतं आणि या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या या जवानांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं माध्यम म्हणजे वैभव आणि अभिषेक. त्या माध्यमातून आम्हाला आज खरी ही संधी मिळाली, सुवर्ण संधी मिळाली. आणि त्या माध्यमातून आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर राख्या की ज्याच्यातून देशप्रेम व्यक्त होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी राख्या बनवलेल्या आहे. आणि आज त्यांचा यथोचित विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने गौरव करून त्यांना या राख्या आपण सुपूर्द करणार आहोत. या राख्या रक्षाबंधनपर्यंत आमच्या जवानांना निश्चित मिळेल आणि त्यांच्या आनंदामध्ये नेमिनाथ जैन विद्यालय. आज खूप अभिमान वाटतो आम्हाला आणि खूप आनंद पण झाला आहे की बरेच म्हणजे भरती झाल्यापासून आम्ही पहिल्यांदा आम्हाला असा एवढा भारी माहोलमध्ये, मुलांमध्ये आणि एवढ्या साऱ्या बहिणींमध्ये आम्हाला एवढा अभिमान मिळाला. सगळ्यांचे सर्व आभार. आणि आम्ही या शाळेतनंच शिकलो. 11वी 12वी ज्युनियर कॉलेज या शाळेतून शिकून आम्ही पुढे गेलो आणि त्यानंतर परत आम्हाला ह्याच आमच्या मातृभूमीमध्ये एवढा उत्कृष्ट दर्जाचा सन्मान आम्हाला भेटला आणि राख्या दिल्या आमच्यासोबत. आणि आमच्यासोबत बॉर्डरवरती आमच्या सैनिकांनासुद्धा आम्ही त्या राख्या वाटू. आणि शाळेचे नाव खरंच अभिमान वाटला आम्हाला. ही गोष्ट तुम्ही जी केली, जो उपक्रम राबवला, खरंच त्याचा अभिमान वाटला. इगतपुरीत कृषी विभागाच्या प्रस्तावित अकृती बंधाविरोधात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. प्रस्तावित अकृती बंधामुळे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कृषी सेवांवर होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. आदिवासी बहुल आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण इगतपुरी तालुक्यात सध्याचं मनुष्यबळही अपुरं असताना प्रस्तावित अकृती बंधामुळे परिस्थिती आणखी बिकट होईल असा दावा करण्यात आलाय. एका सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडे 12 ते 15 गावांची तर कृषी अधिकाऱ्याकडे 50हून अधिक गावांची जबाबदारी येणार असल्यानं शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन करणं, पीक पाहणी, नुकसान पंचनामे आणि कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं कठीण होणार असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रस्तावित आकृतीबंध रद्द करून शेतकरी केंद्रित आणि सर्वसमावेशक आकृतीबंध तयार करावा अशी मागणी करत अधिकारी कर्मचाऱ्यांनी इगतपुरी तहसीलदारांना पत्र दिले. आज दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी जो कृषी विभागाचा नवीन प्रस्तावित आकृतीबंध झालेला आहे त्याच्यात जे तंत्र विभागावर जो अन्याय झाला आहे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रभर सर्व तंत्र विभागाने त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. आणि आजपासून जो आंदोलन सुरू केलं आहे त्यात तालुका कृषी अधिकारी इगतपुरी कार्यालयातले सर्व कर्मचारी अधिकारी सहभागी झालेले आहे. आणि जे टप्प्याटप्प्याने जे आंदोलन होणार आहे त्यात सर्वांचा सहभाग राहणार आहे. आज आपण माननीय तहसीलदार साहेब तसेच PI साहेब यांना निवेदन देतो आहे आणि आज काल्याफिती राहून निषेध व्यक्त करत आहे. आणि जो नवीन आकृतीबंध होईल त्याच्यासाठी जी तज्ज्ञ समिती गठीत केली पाहिजे, त्यात प्रत्येक संघटनेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी. आणि तंत्र जे विभाग आहे त्याच्यावरती अन्याय न होता सर्वांना मान्य असेल असा शेतकरी केंद्रित आकृतीबंध मान्य व्हावा अशी सर्व संघटनेची. श्रावणी सोमवार निमित्त कोल्हापुरातील प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांची गर्दी होते आणि अशातच अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळील श्री स्वप्नेश्वर महादेव मंदिराकडेही भाविकांचं लक्ष वेधलं जाते. करवीर महात्म्यात उल्लेख असलेले हे प्राचीन देवस्थान विद्यापीठ हायस्कूलच्या प्रांगणात आहे. या महादेवाच्या दर्शनानं भीतीदायक स्वप्नांपासून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. विशेषतः रात्री दचकून जाग येणाऱ्या लहान मुलांसाठी इथं नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगासह दुर्मिळ हनुमान मूर्ती, अन्नपूर्णा देवी, गरुड आणि प्राचीन विरगळ पाहायला मिळतात.
उत्तर काशीतील कुकुट महादेवाप्रमाणेच करवीर नगरीत स्वप्नेश्वर महादेवाचं महत्त्व असल्याची आख्यायिका आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी इथं अभिषेक, पूजा आणि विविध धार्मिक सोहळे होत असतात. मानसिक शांती आणि इच्छापूर्तीसाठी भाविक मोठ्या संख्येने इथं दर्शनाला येतात. माझे नाव राजाराम तुकाराम गुरव. मी महालक्ष्मी मंदिराजवळच असणारा स्वप्नेश्वर मंदिर फार प्राचीन पुरातन आहे, त्या मंदिराची पूजा करतो. हे मंदिर स्वप्नेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच्यामध्ये लोकांना मनामध्ये येणारे जे वाईट विचार आहेत, स्वप्नामध्ये येणारी जी भीती आहे, त्या भीतीतून मुक्त करणारा असा हा स्वप्नेश्वर महादेव आहे. महालक्ष्मी मंदिराजवळच विद्यापीठ हायस्कूल आहे. त्या विद्यापीठ हायस्कूलच्या प्रांगणातच हे स्वप्नेश्वर महादेवचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये अनेक छोट्या छोट्या मूर्ती आहेत. एक हनुमानाची मूर्ती आहे, त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवी मूर्ती आहे, गरुडाची मूर्ती आहे, एक विरगळ आहे. फार प्राचीन काळापासून या मंदिराचं महत्त्व आहे. इथं पौर्णिमेला प्रत्येक सोमवारी पूजा चांगली मानली जाते. प्रदोषकाळी सुंदर अशी पूजा मांडली जाते. स्वप्नामध्ये लहान मुलांना भीतीदायक स्वप्न पडत असतात आणि त्यामध्ये मुलं दचकून घाबरतात. अशा वेळी या महादेवाचं दर्शन घेऊन एक मुलांना तिथे येऊन नमस्कार केला, एखादा नारळ अर्पण केला तर ती मनातली स्वप्न, त्यांच्या भीती दूर होत असते आणि माणसाच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा, मग चांगली असो भीतीदायक असो, ती संपूर्ण पूर्ण करणारा असा हा स्वप्नेश्वर महादेव आहे. याचा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये सुद्धा आहे की महालक्ष्मी मंदिरा शेजारीच हे प्राचीन काळापासूनचं मंदिर आहे की मनामध्ये येणारी भीतीदायक स्वप्न दूर करणारा असा हा महादेव आहे आणि याचं दर्शन घेतल्यानं लोकांच्या मनातले असणाऱ्या भीती या दूर होतात. शेतकरी कर्जमुक्तीचा दुसरा हप्ता जाहीर झालाय. आतापर्यंत 10,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाय अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सरकारनं केलेल्या घोषणा टप्प्याटप्प्यानं पूर्ण केल्या जातील आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा आहे असं सांगत शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसेही नियोजित वेळेत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील आणि ही योजना बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार काम करत असल्याचं शिंदे म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारनं तरुणांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. विरोधक तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महायुतीचे मंत्री त्यांच्याकडे गेलेत. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय. रोजगार त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि म्हणून महायुती सरकार जे आहे ते गेल्या महायुती सरकारच्या काळामध्ये स्टार्टअपपासून स्किल डेव्हलपमेंटपासून रोजगारापासून या ठिकाणी देखील तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी काम करते. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देखील तरुणाईसाठी, हा देश तरुणाईचा देश आहे, त्यामुळे या देशामध्ये तरुणाईसाठी अनेक निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतले, राज्य सरकारने घेतले. त्यामुळे नुसतं असं या ठिकाणी का खोटी आश्वासनं देऊन या ठिकाणी जनतेने ज्यांना नाकारलेलं आहे त्यांनी किती प्रयत्न केले तरीसुद्धा या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी या देशातल्या युवकांसाठी, तरुणांसाठी जे काही केलेलं आहे ते म्हणून 140 कोटी जनता, तरुणाई आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बरोबर आहेत आणि म्हणूनच एक जी काही लोकप्रियता त्यांना लाभलेली आहे देशात आणि जगभरामध्ये, ही यांची विरोधकांची पोटदुखी आहे आणि म्हणूनच या तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी आपल्या राजकीय पोळी भाजण्याचं काम या ठिकाणी ते करतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही राजकारण केलं तरीसुद्धा तरुणाई देखील देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना ओळखते. या देशातली 140 कोटी जनता देखील मोदी साहेबांना ओळखते आणि रोटी, कपडा, मकान आणि रोजगार
देणारं हे NDA सरकार आहे, मोदीजींचं सरकार आहे. आणि म्हणून आमचं महायुतीचं सरकार देखील लाखो लोकांना नोकऱ्या देण्यासाठी ज्या ज्या योजना या ठिकाणी केलेल्या आहेत त्या लोकांसमोर आहे. समन्वय समितीचे तुम्ही या बैठकीमध्ये महामंडळ वाटप मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला त्यांचे प्रश्न समजून घ्यायला महायुतीचे मंत्री त्या ठिकाणी गेलेले आहेत. चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेतून मार्ग निघेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी. आपले गणपतीचे उत्सवाचे मोफत बसचे बॅनर लागले, हिंदुत्वाची लाईन प्रयत्न झाला माजगावमध्ये. बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आणि त्यामुळे आमचे गणेश भक्तांच्या स्वागताचे किंबहुना कोकणामध्ये गणेश भक्त लाखोंच्या संख्येने जातात, त्यांच्यासाठी ST मोफत सोयीसुविधा देण्याचा जो काही उपक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवतो आहे, हा जो सण गणेश भक्तांचा आहे त्याचे बॅनर आम्ही लावलेले आहेत. माळेगाव परिसरातील शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवार 24 ऑगस्ट रोजी शेवगाव शहरातील मिरी रोडवरील जलसंपदा विभागाच्या कार्यालयाला घेराव घालत आंदोलन सुरू केलं. सुमारे 200हून अधिक शेतकरी आणि मोठ्या संख्येने महिला आंदोलनात सहभागी झाल्या. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पाण्याअभावी शेतीचं मोठं नुकसान होते. माळेगाव परिसरातील शेतीसाठी तातडीनं पाणी सोडण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केली. शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाची प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी शिवाजीराव काकडे यांनी केली. मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यानं प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माळेगाव येथील सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी ताजनापूर लिफ्ट मध्य प्रकल्प कार्यालयाला घेराव घालून बसलेले आहेत. ताजनापूर लिफ्टच्या 17 गावामध्ये समावेश व्हावा म्हणून माळेगावच्या लोकांनी सगळ्यात जास्त योगदान दिलं आहे. आज मितीला माळेगाव हे गाव असं आहे की दुग्ध व्यवसायाचं गाव आहे. दुग्ध व्यवसाय हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. आज तागायत या गावाच्या बांधणाऱ्यांना पाणी मिळालेलं नाही. हा प्रकल्प 2013 पर्यंत कार्यान्वित करण्याचं शासनानं लेखी आश्वासन देऊनही देखील प्रत्यक्षात पाणी आलं नाही. त्यामुळं या गावातील 7 पाणलोट क्षेत्रामध्ये वर्षातून 6 वेळा पाणी मिळावं या मुद्द्यावर हे घेराव आंदोलन चालू आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून या विषयाचा आमचा पाठपुरावा चालू आहे. परंतु आम्हाला असं सांगण्यात आलं की हा प्रकल्प इंजिनिअरिंग विभागाकडे गेला आहे आणि त्याचा इलेक्ट्रिक विभागाकडून काम अपूर्तता असल्यामुळं हे काम होत नाही. मला हे कळत नाही की 6 महिन्यापासून जर इलेक्ट्रिक विभाग जर काम करीत नसेल, मेकॅनिकल डिव्हिजन काम करीत नसेल आणि एवढ्या निष्ठुरतेनं जनतेच्या प्रश्नाकडे पाहत नसेल तर दुर्दैव आमचं की लोकशाही कशाला म्हणायची. लोक इथं नडतायत, प्रपंच बुडतायत, लोकांचं वाटोळं होऊ लागले, कोटी कोटी रुपयाचं नुकसान झालंय, तरुण पिढी बरबाद होत चालली आणि तरी देखील शासन दुर्लक्ष करतंय. अत्यंत खेददायक बाब आहे. त्या लोकशाहीमध्ये अंतिम लाभार्थी हा शेतकरी गरीब माणूस आहे आणि त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन चालू आहे. जोपर्यंत इथून पाणी मिळणार नाही तोपर्यंत इथला शेतकरी या मंडपातून उठणार नाही. या निर्धारानं या मंडपात आलेला आहे आणि हा याचा निकाल घेतल्याशिवाय निकाल घेतल्याशिवाय मी उठणार नाही आमचा निश्चय आहे. आपण अनेक दिवसापासून याचा पाठपुरावा करत आहे पाण्याचा, परंतु तुम्हाला असं वाटत नाही का अधिकाऱ्यांची मानसिकता पाणी द्यायची आहे का नाही? 100% अधिकाऱ्यांना आणि त्यांचे जे करते करविते पुढं तरी मनामध्ये हातचं ठेवून चाललंय. हा विषय 2000 पासून आम्ही लढतोय. 30 वर्षापासून हा लढा आहे. 3री पिढी आता लढ्यात उतरली. म्हणजे सगळं पाणी आहे, सगळं काही आहे, फक्त द्यायची अधिकाऱ्यांची आणि शासनामध्ये बसलेल्या लोकांची मानसिकता गेल्या 30 वर्षापासून नाही आणि त्यामुळं हे आंदोलन करावं लागतंय. वास्तविक जायकवाडी धरण भरलंय, खाली पाणी सोडलं जातंय, दरवाजे ओपन केले, पाणी का नाही? इथं पाणी का नाही सोडत? म्हणजे एकीकडे तुम्ही पाणी तिथं नदीला सोडून देता आणि दुसरीकडे पिकं वाचवण्यासाठी, दुग्ध व्यवसाय वाचवण्यासाठी पाणी देत नाही. दुर्दैव आहे. यासाठी खरं म्हणजे आंदोलन करायची वेळ यायलाच नव्हती पाहिजे. पण दुर्दैव आहे आमचं की लोकशाहीमध्ये ही वेळ आमच्यावर आली आहे.
शेवगावचं हे जे कार्यालय आहे हे एक शोभेची वस्तू म्हणून राहिलेली, याचा उपयोग आहे का काही तालुक्याला? शेवगावच्या या कार्यालयाचा उपयोग फक्त अधिकाऱ्यांचा पगार देणे आणि त्यांची रिटायरमेंट पर्यंत त्यांची तजवीज होणे एवढाच विषय चालला. आमच्या फायद्यावर हे कार्यालय नाही. 30 वर्ष लागतात का एखाद्या गोष्टीसाठी? लेखी देत आहे, जलसंपदा मंत्र्याच्या सैन्य लेखी देत आहे की 2013 पर्यंत पाणी काढू. लोकांनी कुणाला भरोसा ठेवायचा? जर शब्दाला किंमत नसेल, सरकार जर जनतेशी प्रतारणा करीत असेल, खोटं बोलत असेल, तर शेतकऱ्यांनी नेमकं कुणावर विश्वास ठेवायचा हा खरा प्रश्न आहे. त्यामुळं या कार्यालयाचा जनतेला काहीच उपयोग नाही, यांच्या पदाचा उपयोग नाही आणि हे आमच्या दृष्टीतून निरर्थक पद आहे. यांच्यासाठी काही मागणी, अधिकाऱ्यांवर कारवाई किंवा? आमचं तर मागणं आहे साहेब, आमचं जनते शासनाला मागणं आहे, मागणी आमची अशी की ह्या 13 वर्षात जे आमचं नुकसान झालंय यांच्या पगारातून वसूल करून आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात फुकट कशाला माणसं पोचताय. हे जर डिपार्टमेंट आम्हाला पाणी देऊ शकत नाही आणि आमचं जर नुकसान कोटीनं रुपये होतंय, तर प्रत्येक शेतकऱ्याचं 13 वर्षात झालेलं नुकसान ते काढा आणि त्याच्या खात्यात वर काढा, यांच्याकडून रिकव्हरी करा. काम नाही करीत यांना पगार कोणत्या मुद्द्यावर देतात? आम्हाला जसं आमचं जसं पाणी नाही दिलं आमचं नुकसान झालं, यांचं नुकसान झालंच पाहिजे. माहिती अशी कळते की ह्या कार्यालयाला कर्मचारीच नसतात आणि एखादा असतो तो बी झोपत असतो दिवसभर. असं आहे. त्याच्या पुढची माझ्याकडे माहिती आहे की माणसं फक्त इथं सही पुरती येतात आणि जागेवर रिटायर झाल्याची पण मला माहिती. म्हणजे एवढी शोकांतिक आहे की हे कार्यालय, या कार्यालयाचा या जनतेला उपयोग नाही, माळेगावच्या लोकांना नाहीच नाही, शेवगाव तालुक्याला उपयोग होईना. त्यामुळे एक मुदतीत काम झालं पाहिजे. हे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान आहे आणि नुकसान ज्या वेळेला होतं ना, तर त्यावेळेला नुकसान करणाऱ्या घटकाकडून ती वसुली करून ज्याचं नुकसान होतंय त्याला पोच केली पाहिजे, तर खरा न्याय मिळणार आहे. पाणी तर देणारच आहेत, पण यांच्या सगळ्यांच्या आतापर्यंत जेवढे होते ना त्यांच्याकडून पगार, यांची रिकव्हरी करा, यांच्या जोपर्यंत पेन्शन बंद करा. अजितदादा असल्यापासून 12,000 कोटीपासूनचे निधी आला, मग ह्या अधिकाऱ्यांनी नेलाय कुठं? म्हणजे तुमचं परीक्षण काय? आमचं परीक्षण असं आहे की हा सगळा ज्याच्या त्याच्या फायद्यावर चाललेला विषय आहे. अधिकारी म्हणजे पोट तिटकडं लढायचाच विषय नाही, पोट तिटकडं द्यायची इच्छाच नाही. मुळात काय इच्छा मरते. आणि आमच्या जनतेचं दुर्दैव आहे की ज्या प्रश्नावर मतदान व्हायला पाहिजे होतं, ज्या प्रश्नावर लोकांनी हे करायला पाहिजे, आज जाती, धर्म, पक्ष, पैसा याच्यावर जनता चालली. म्हणजे जनतेकडून ज्या चुका होत आहेत तर ते जनतेला चुकीच्या दिशेनं आफूची गोळी देऊन जनतेचं मन भरकटत आहे आणि जनता भरकटली जाते आणि त्याचा फायदा यांना होतोय. अधिकारी घेत आहेत, सत्ताधारी घेत आहेत, सगळ्यांना फायदा आतापर्यंत झाला आहे. वास्तविक ही योजना आतापर्यंत मागच पूर्ण व्हायला पाहिजे. इतके दिवस लेखी देत आहे ना, जलसंपदा खात्याचा मंत्री आम्हाला शब्द देतोय, मग का पाळला जात नाही? याच्या संबंधात तालुक्यातले माणसं का नाही उठाव करी? म्हणजे सगळ्या बाजूनं ह्या जनतेची पण चूक आहे असं देखील. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील धनेगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडलाय. यावेळी बोलताना आमदार बोढारकर यांनी नांदेड दक्षिण मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय. मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळा चांगल्या आणि दर्जेदार झाल्या पाहिजेत, त्यासाठी सर्व जिल्हा परिषद शाळांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन शाळांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आमदार आनंद पाटील बोढारकर यांनी सांगितलंय. जिल्हा परिषदेची शाळा मोठी झाली पाहिजे, जिल्हा परिषदेची शाळा चांगली झाली पाहिजे, कारण तर आपण सर्वजण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून त्या ठिकाणी मोठं झालो आणि जिल्हा परिषदेचा जर शाळेचा जे काही क्रम आहे ते जर वाढला तर निश्चितपणे जिल्हा परिषदेची शाळा मोठी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळांना मी जास्तीत जास्त निधी देऊन शाळा अतिशय चांगल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. यावर खासदार तसंच शिवसेना युवा नेते श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी देखील आंदोलन केले. त्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व अटी शर्ती मान्य केल्या होत्या. यापुढे देखील
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरांगे पाटील यांच्या सूचनांचं पालन करतील आणि योग्य संवादाच्या माध्यमातून या प्रश्नावर निर्णय होईल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय। यावेळी ते पुढे म्हणालेत की सर्वच पक्षांना आपला पक्ष वाढावा असं वाटत असतं, त्यासाठी कार्यकर्ते उत्साहानं काम करत असतात। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीही कार्यकर्ते पक्ष वाढवण्यासाठी तसंच आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मंत्रिपद आमदारकी मिळावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत असं ते म्हणाले। कार्यकर्त्याची भावना असते, प्रत्येक आपला नेता जो आहे हा मोठा झाला पाहिजे। मला वाटतं कार्यकर्त्याची भावना असते, निर्णय जो आहे हा पूर्णपणे जे आहे हे माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जे आहे ते घेत असतात आणि कार्यकर्ता जो काम करतो त्याला जे आहे पक्षामध्ये संधी असते हे तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे की जो कार्यकर्ता चांगलं काम करतो, जो कार्यकर्ता जो आहे तो पक्षाला पुढे घेऊन जातो, त्याला योग्य संधी जी आहे ते योग्य वेळी देण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी आतापर्यंत करून जे आहे ते दाखवलेलं आहे। भविष्यात देखील कार्यकर्त्याला इन्सेंटिव्ह पाहिजे असते ना, आमदार असतो त्याला वाटतं बाबा मंत्री व्हावं करून, तर मला वाटतं एक ॲम्बिशन ठेवणं जे आहे हे कुठेच जे आहे ते चुकीचं नसतं। प्रत्येकाने जे आहे ते ॲम्बिशन ठेवलं पाहिजे। सर्वोच्च पदावरती जे आहे तो कार्यकर्ता कसा जाईल, सर्वोच्च पदावरती आपण कसं जाऊ शकतो याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं काय त्याच्यामध्ये गैर नाही आणि कार्यकर्त्याने जे आहे ते आपला नेता मोठा झाला पाहिजे हे तर अपेक्षित ठेवलंच पाहिजे।